फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मीठा दलिया। मराठीमध्ये याला आपण गोड लापसी म्हणतो। तुम्हाला जर काही गोड खावंसं वाटत असेल आणि काही वेगळं ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। घरच्या बेसिक साहित्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। आहे मी 1 बाउल भरून गव्हाचा दलिया, म्हणजे आपण याला मराठीमध्ये गव्हाचा भरडा सुद्धा म्हणतो। कुठल्याही किराणा दुकानामध्ये हा आरामात मिळून जातो। आणि हा घेताना खूप जाड पण घेऊ नका आणि खूप बारीक पण घेऊ नका, मीडियम साइज मध्ये जो असतो ना तो घ्यायचा। 1 वाटी दलियासाठी घेतला आहे मी पाऊण वाटी गोड। तुम्ही गोड कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता। या आहेत 4 वेलची, याला कुटून घ्यायचं। पावडर असेल तर तुम्ही पावडर सुद्धा वापरा। ही वेलचीची जी वरची साल आहे ना ही काढायची नाही, सालीसहित आपल्याला वापरायची आहे। गॅसवर मी कुकर तापायला ठेवला। यात टाकते मी 2 चम्मच साजूक तूप। तूप थोडं तापल्यानंतर दलिया यात टाकून देऊ। याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा, हा कच्चा नाही राहिला पाहिजे। हाय फ्लेमवर याला भाजू नका, मीडियम टू लो फ्लेमवर याला छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं। दलिया आता छान गोल्डन भाजून झाला। याला भाजायला 5-7 मिनिट नक्की लागून जातात, पण गोल्डनच भाजायचा, नाहीतर मग काय होईल, मोकळी मोकळी अशी आपली दलियाची लापसी बनणार नाही। चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात टाकायचं, ज्या वाटीने आपण दलिया घेतला त्याच वाटीने 2 वाट्या पाणी, आणि साधं पाणी आहे, गरम पाणी नाहीये। आधी 1 वाटी टाकलं मी, आता परत हे 1 वाटी। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये टाकते मी अगदी 1 पिंच मीठ टाकायचं। झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याला काढून घ्यायच्या। झाकण लावून मी 2 शिट्ट्या काढून घेते। शिट्ट्या होईपर्यंत हे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घ्यायचे। थोडंसं तूप टाकून हे घेतले आहेत मी थोडेसे बदाम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। थोडे काजू, थोडंसं तूप टाकायचं यात। हे घेतले आहेत थोडे सुक्या खोबऱ्याचे काप, तुम्ही ओलं नारळ सुद्धा इथे वापरू शकता। याला खूप जास्त आपल्याला गोल्डन नाही करायचं, थोडंसं भाजून घ्यायचंय, फक्त क्रिस्पी झाले पाहिजे। यात आपल्याला किसमिस पण वापरायचे, पण मी किसमिस तुपामध्ये नाही टाकत, कारण ते खूप असे मोठे होऊन येतात, हे मी नंतर वापरेल। हे ड्रायफ्रुट्स गोल्डन होत आले, याला आता मी काढून घेते। एका पातेलीमध्ये मी हे घेतलं आहे 1 कप पाणी। ज्या बाउलने आपण दलिया घेतला त्याच बाउलने त्यामध्ये हा गूळ टाकायचा। याची काही चाचणी वगैरे नाही करायची, फक्त गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत हे गरम करून घ्यायचं। गूळ पण आता मेल्ट झाला आणि पाण्याला पण उकळी आली। गॅस मी आता बंद करते आणि बघते दलिया शिजला का। काढून बघूया, दलिया छान शिजला आता। 2-3 शिट्ट्यांमध्ये छान शिजून जातो। हा दलिया मी आता कढईमध्ये शिफ्ट करते, कारण काय होतं, शूटिंग करताना हे व्यवस्थित दिसणार नाही। तुम्ही कुकरमध्येच याला पुढची प्रोसेस करू शकता। मला बनवायला सोपं पडावं म्हणून मी कढईमध्ये शिफ्ट केलं। दलिया तसा आता छान शिजलेला आहे, पण आपल्याला हे अगदी छान लापशी सारखं पाहिजे बिलकुल, आणि आपण बनवत पण लापशीच आहे ना। आणि हा आता कोरडा आहे। आता आपण याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं, पण जेव्हा तुम्ही गुळाचं पाणी टाकाल तर ते पाणी सुद्धा गरमच असावं। एक गाळणी घेतली मी आणि हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं, कारण काय होतं, त्यामध्ये कचरा असतो बऱ्याचदा। कुटून ठेवलेली वेलची साली सकट आपण टाकायची यामध्ये। हे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स,
गोड फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करा. आणि हे किशमिश, तुमच्याकडे काळे किशमिश असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. ही सर्व प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये करा. तुम्हाला पुन्हा असं भांडं चेंज करायची गरज नाहीये. थोडे यावर मी 2 मिनिट झाकण ठेवते. 2 मिनिट वाफ भरल्यानंतर आता झाकण काढते मी आणि आता दलिया आपला तयार आहे. अर्थातच लापसी बघू शकाल आपण, छान अगदी सुटसुटीत पण मऊ. तुम्हाला यापेक्षाही जर मऊ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून अजून याला मऊ करून घेऊ शकता, पण आमच्याकडे ही अशीच आवडते. सर्वात शेवटी टाकते मी यात थोडंसं जायफळ. थोडंसं टाकायचं, खूप जास्त नको. तर तयार झाली आपली गोड लापसी किंवा मिठा दलिया. तुम्ही याला काहीही म्हणू शकता. मी आपल्याला अगदी जवळून दाखवते ही लापसी किती छान झाली ते. जेवढी दिसायला छान झाली तेवढीच ती खायला पण टेस्टीच आहे. पण ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.